नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती, जिल्हा न्यायालय भरती आणि पोलीस पाटील भरती इत्यादी जर तुम्ही परीक्षेची तयारी करता असाल तर आपण अत्यंत महत्त्वाचे आज पोलीस पाटील 2024 पद पोलीस पाटील अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संच एक आपण यामध्ये सादर करणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडे आहेत? सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शनी या ग्रहाला कडे आहेत, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे? घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कंपन गती, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संत एकनाथ, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे। नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता पर्वत नाही? पुढीलपैकी कोणता पर्वत नाही? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे देवगिरी हा काय पर्वत नाही, बाकीचे सह्याद्री, निलगिरी आणि सातपुडा हा हे पर्वत आहेत, पण देवगिरी हा किल्ला आहे। नेक्स्ट, कुष्ठरोगाच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे? कुष्ठरुग्णाच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरोरा या ठिकाणी कुष्ठरोगाच्या आनंदवन हे ठिकाण आहे। नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मीरा बोरवणकर, हे काय महाराष्ट्राच्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत। नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 28 फेब्रुवारी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर या ठिकाणी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे? माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, हे काय आहे करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 4, महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठे आहेत, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बुलढाणा, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो। नेक्स्ट, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कोयना, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी उभा राहिलेला आहे? देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी उभारलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे परवरा नगर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, ग्रामपंचायतच्या सचिवास काय म्हणतात? ग्रामपंचायतच्या सचिवास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ग्रामसेवक, हे काय आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिंदी महासागर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तेलुगू ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्याची भाषा आहे? तेलुगू ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्याची भाषा आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आंध्र प्रदेश. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उपराष्ट्रपती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमरावती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नेपाळ या देशामध्ये आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 10 जानेवारी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे काय होते? भारतीय संविधानाच्या सभेचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, मुंबईत कामगार संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? मुंबईत कामगार संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नारायण लोखंडे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पोलीस महासंचालक. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सूर्यमालेतील 7 ग्रहापैकी सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील 7 ग्रहापैकी सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बुध. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आंध्र प्रदेश. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोरोना व्हायरस हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे? कोरोना व्हायरस हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे RNA. हे काय आहे? कोरोना व्हायरसचा विषाणूचा प्रकार आहे. नेक्स्ट, साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 8 सप्टेंबर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.